Good afternoon, students. Yesterday we already started the chapter number 2, Introduction to DBMS, okay, that is Database Management System. In that we already seen the introduction part, the definition of database and the difference between data versus information. Okay, today we will going to see the introduction to database management system. Okay, a database, often abbreviated as a DB, in a collection of information organized in such a way that a computer program can quickly select desired piece of data. Okay, त्यांनी इथे काय सांगितलेलं आहे, डेटाबेस काय सांगितले त्यांनी इथे, database, often abbreviated as DB, is a collection of information organized in such a way that a computer program can quickly select desired piece of data. बरोबर, मी तुम्हाला काल पण सांगितलं लेक्चरमध्ये की डेटाबेस कशासाठी यूज करतात की आपला जो डेटा आहे, आपली जी इन्फॉर्मेशन आहे ती प्रॉपरली ऑर्गनाइज्ड मॅनरमध्ये तो काय करतो, स्टोअर करतो. ओके, इट इज वन ऑफ द बेनिफिट ऑफ database. A database management system is a software for creating and managing databases. काय त्यांनी सांगितले, database management system काय आहे, is a software for creating and managing database. ओके, हा सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे आपल्या कम्प्युटर फील्डमध्ये, IT फील्डमध्ये. जे आपण आत्तापर्यंत बघितले, सायबर लॉ जसा हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, HTML लँग्वेज तसा डेटाबेस इज ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, आणि ॲप्लिकेशन्स इंट्रोडक्शन, DBMS डेफिनेशन हे तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात. द DBMS प्रोवाइड्स युजर अँड प्रोग्रॅमर विथ अ सिस्टमॅटिक वे टू क्रिएट, रिट्राईव्ह, अपडेट अँड मॅनेज डेटा. काय करतं DBMS, काय करतं, युजरला काय प्रोव्हाइड करतं आणि प्रोग्रॅमरला आपला जो डेटा आहे तो व्यवस्थित सिस्टमॅटिकली क्रिएट करण्यासाठी, रिट्राईव्ह, अपडेट करण्यासाठी म्हणजे इन्सर्ट करण्यासाठी आणि मॅनेज करण्यासाठी हेल्प करतं. इट स्टोअर्स डेटा इन अ सच अ वे दॅट इट बिकम्स इझियर टू रिट्राईव्ह, मॅनिप्युलेट अँड अपडेट इन्फॉर्मेशन. ओके, जर तुम्हाला शॉर्ट नोट्समध्ये आलं एक्सप्लेन डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम तर तुम्ही हा पॅराग्राफ लिहायचा आहे. ओके, नेक्स्ट त्याने एक्झाम्पल्स दिले बघा. पॉप्युलर DBMS डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम्स कुठल्या आहेत, ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आपण बघतो, हॉस्पिटल्स, स्कूल, युनिव्हर्सिटीज, याच्यामध्ये एवढे मिलियन्स ऑफ स्टुडंट्स असतो, मिलियन्स ऑफ रेकॉर्ड्स असतो, तर ते कसा स्टोअर करत असतील, तर त्याच्यासाठी हे मोठमोठ्या सॉफ्टवेअर. आता फॉर एक्झाम्पल IT कंपन्या आहेत आपल्या, नॉर्मली कुठलीही कंपनी असू देत, त्याच्यामध्ये त्यांना एम्प्लॉईजचा डेटा, बरोबर, त्यांच्याकडे जे जे मटेरियल्स आहेत, प्रोडक्ट्स आहेत, त्यांचं त्यांना डेटा स्टोअर करावा लागतो, बरोबर. तर त्याच्यासाठी काय केलेलं आहे, आपल्या IT कंपन्या ज्या आहेत त्यांनी हे स्वतःचे मोठे पॉप्युलर असलेले डेटाबेसेस त्यांनी क्रिएट केलेले आहेत. फॉर वॉट, टू स्टोअर लार्ज अमाऊंट ऑफ डेटा, बरोबर. आता युनिव्हर्सिटीमध्ये वगैरे बघाल तुम्ही, या सगळ्या ह्याची स्टुडंट्सची त्यांना रेकॉर्ड ठेवावा लागतो, बरोबर. तर त्यासाठी ते हे अशा प्रकारचे मोठे डेटाबेस यूज करतात. लार्ज नंबर ऑफ डेटा रेकॉर्ड त्याच्यामध्ये तो सिक्युअरली स्टोअर करतो. ओके, कुठले कुठले बघूयात. MySQL, PostgreSQL, ॲक्सेस. आता MS ॲक्सेस आपल्याला मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस, तुम्हाला एक्सेल जसे आहेत, मायक्रोसॉफ्ट डॉक्युमेंट, MS ॲक्सेस, एक्सेल, त्याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस नावाचा सुद्धा डेटाबेस आहे. ओके, ओरॅकल कंपनीचा ओरॅकल आहे, SQL कंपनीचा MySQL डेटाबेस आहे, SQL सर्व्हर, IBM कंपनीचा IBM नावाचा DB आणि सायबेस कंपनीचा सायबेस हा नावाचा पॉप्युलर डेटाबेस आहे. ओके, त्यांनी ॲप्लिकेशन्स दिलेत म्हणजे कशामध्ये हे डेटाबेस यूज केले जातात त्यांनी दिलेलं आहे. पहिले दिले त्यांनी रेल्वे रिझर्वेशन सिस्टीम. डेटाबेस इज रिक्वायर्ड टू कीप रेकॉर्ड ऑफ तिकीट बुकिंग, ट्रेन डिपार्चर अँड अरायवल स्टेटस ऑफ सीट्स अवेलेबल एक्सेट्रा. आता ह्यामध्ये बघा, रेल्वे रिझर्वेशन सिस्टीम, आपण रेल्वेचं ऑनलाईन रिझर्वेशन करतो, बरोबर. त्याच्यामध्ये आपलं नेम, ॲड्रेस, आपलं मेन स्टेशन कुठलं, तुम्हाला कुठे जायचं आहे, अरायवल आणि डिस्पॅचर म्हणजे कुठे तुम्हाला पोचायचं आहे ते तिथलं लोकेशनचं, त्याच्यामध्ये टायमिंग दिलेलं असतं, सीट नंबर दिलेले असतात, बरोबर. तर डेटाबेस म्हणजे काय, इन शॉर्ट आपल्या फिजिकली बघायला गेलो आपण
तर तो इट इज अ टेबल वाईज, बरोबर, सिक्वेन्स वाईज. म्हणजे जसे फॉर्ममध्ये सिक्वेन्स असतील, नेम, ॲड्रेस, फोन नंबर, पॅसेंजर नेम, ओके, ट्रेन नेम, बरोबर, एक्सप्रेस कुठली एक्सप्रेस आहे, अरायवल कुठून होणार आहे, स्टेशन किती लागतील, कितीला पोचेल, हेच सगळं सिस्टमॅटिक जसं असतं तसंच सेम सिस्टमॅटिकली टेबलमध्ये त्यांनी काय केलेलं असतं, अरेंज केलेलं असतं. जेव्हा ऑनलाईन रिझर्वेशनचं आपण तिकीट बुकिंग करतो, सबमिट करतो, त्यावेळी सबमिट केल्यानंतर ही सगळी त्या डेटाबेसमध्ये म्हणजेच त्या टेबलमध्ये सिक्वेन्स वाईज इन्फॉर्मेशन आपली स्टोअर केली जाते. समजलं. रेल्वे रिझर्वेशनमध्ये हे ॲप्लिकेशन्स तुम्हाला एक्झाममध्ये 100% विचारतात. सो इट इज इम्पॉर्टंट. लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टम, जसं मी तुम्हाला काल पण सांगितलं, लायब्ररीमध्ये सुद्धा आपण बुक्सचे फर्स्ट ऑफ ऑल लायब्ररीमध्ये काय करतात, ते बुक्स जेवढे त्यांच्या लायब्ररीमध्ये बुक्स आहेत ते सगळे विथ ऑथर, बुक नेम, ओके, कधीची एडिशन आहे, त्याची प्राईस काय आहे, अशी सगळी डिटेल्स त्या डेटाबेसमध्ये ऑलरेडी सेव्ह करावी लागते त्यांना आणि सेव्ह केलेली असते. आणि फॉर एक्झाम्पल माझं लायब्ररी कार्ड आहे, बरोबर, तर मी जाणार तिथे. आता मी माझ्या ह्या कॉलेजमध्ये माझं लायब्ररी आहे, मी लायब्ररी कार्ड लावलेलं आहे. मग मी लायब्ररीमध्ये जाणार, त्यांच्याकडे ऑलरेडी माझं नाव रजिस्टर असेल, ते मला एक माझा लायब्ररीचा वेगळा परमनंट नंबर देणार ते, बरोबर. जेव्हा कधी मी जाईन बुक इश्यू करायला त्यावेळी ते जस्ट माझा नंबर टाकून माझे पूर्ण डिटेल्स त्यांच्याकडे असेल आणि मी कुठलं बुक इश्यू केलं आहे, कधी इश्यू केलं आहे, कधी रिटर्न करणार आहे मी, याची सगळी त्यांच्याकडे रेकॉर्ड असतो. ओके. नेक्स्ट बँकिंगमध्ये. आता बँकिंगमध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं, अकाउंट्स आपण ओपन करतो, वेगवेगळे लोन्सचं डिपार्टमेंट वेगळं असतं, अकाउंट ओपनिंगचं, सेविंगचं, डेली खातं वेगळं असतं, बरोबर. तर त्याच्यामध्ये काय करतो आपण, पहिलं बँकमध्ये जातो, आपल्याला अकाउंट ओपन करायला लागतं, बरोबर. मग ते आपल्याला काय करतात, आपल्याला एक फॉर्म देतात, फॉर्ममध्ये आपली व्यवस्थित इन्फॉर्मेशन फिलअप केलेली असेल, मग आपण फॉर्म सबमिट करतो. म्हणजेच काय, ही ऑफलाईन प्रोसेस झाली, बरोबर. सबमिट केल्यानंतर मग ती लोक काय करतात, त्यांच्या बँकच्या साईटवरती तो फॉर्म सेम ॲज इट इज फिलअप करतात, टाईप करून फिलअप करतात, इन्फॉर्मेशन सेव्ह करतात आणि त्यांच्या डेटाबेसला तो रेकॉर्ड सेव्ह करून ठेवतात. ओके. त्याच्यानंतर युनिव्हर्सिटीज अँड कॉलेजेसमध्ये मी तुम्हाला सांगितलं, मुलांचं रजिस्ट्रेशन डिटेल्स, रिझल्ट्स, कुठले कोर्स आहेत, किती ग्रेड्स आहेत, ही सगळी इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली असते. आता क्रेडिट कार्ड ट्रान्झॅक्शनमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे, आपण ATMला जातो, बरोबर. ATMमध्ये जातो आपण आणि पहिलं काय करतो, आपण सगळं क्लिअर करतो, कुठं प्रिव्हियस त्याचे काय स्क्रीन असेल ती स्क्रीन सगळी क्लिअर करतो. त्याच्यानंतर आपण काय करतो, तिथे आपल्याला इन्स्ट्रक्शन्स येतात, पुट ATM किंवा इन्सर्ट ATM. मग आपण ATM इन्सर्ट करतो, मग तिथे आपल्याला पिन विचारतात, मग अमाऊंट विचारतात, मग कुठलं बँकचं तुमचं आहे, सेविंग आहे, कुठलं आहे, तुम्हाला काय करायचं आहे, बॅलन्स चेक करायचं काय, हे सगळं तिथे विचारतात, बरोबर. सो हे जे ट्रान्झॅक्शन्स होतात ह्याच्या सगळ्यात विथ टायमिंग सकट तुम्ही किती अमाऊंट टाकली, कधी आलेला, त्याची सगळी हिस्ट्री डेटाबेसमध्ये रेकॉर्ड सेव्ह केली जाते, बरोबर. सर हे याच्यामध्ये सुद्धा डेटाबेस विचारतात. फॉर एक्झाम्पल ATMमध्ये, ओके. सोशल मीडिया साईट्सवरती जसं तुम्हाला मी सांगितलं, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप, अजून इंस्टाग्राम, बरोबर. आता फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती आपण प्रोफाईल क्रिएट करतो, बरोबर. मिलियन्स ऑफ पीपल्स फेसबुक अकाउंट यूज करतात, बरोबर. सो तुम्ही कधी विचार केला आहे का की हे कशामध्ये तुमचे अकाउंट ओपन होत असेल, तर फेसबुकची जी कंपनी आहे त्याच्यामध्ये त्यांचा लार्ज बिग बिलियनमध्ये डेटाबेस रेकॉर्ड सेव्ह होईल, स्टोअर होईल, अशा प्रकारचे तिथे डेटाबेस असतात. जो कोणी अकाउंट काढतो त्याची सगळी डिटेल्स जेव्हा आपण ओपनिंगच्या वेळी आपल्याला जे जे काय विचारतं ते सगळं त्यांच्या डेटाबेसमध्ये स्टोअर केलं जातं. समजलं. सो दीज आर द सम ॲप्लिकेशन्स ऑफ DBMS. ओके. नेक्स्ट ॲडव्हान्टेजेस ऑफ DBMS त्यांनी लिहिलेलं आहे की त्याचे ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत. ओके. तर तुम्ही हा इंट्रोडक्शन पार्ट आणि ॲप्लिकेशन्स रीड करा आणि ॲडव्हान्टेजेससुद्धा रीड करून ठेवा. आपण उद्या बघूयात. ओके. आणि तुमच्या ह्या चॅप्टरमध्ये आपण बघूयात कुठली तुम्हाला स्किप केलेला पार्ट आहे. DBMSमध्ये आपल्याला त्यांनी काय काय सांगितले. 2.7 डेटा मॉडेल,
2.7, 9 आणि 2.10 हे पार्ट त्यांनी काय केलेले आहेत, सेल्फ स्टडीसाठी ठेवलेले आहेत. म्हणजे ह्याच्यावरती तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारणार नाहीत. म्हणजे कुठला पार्ट सांगते तुम्हाला मी, 2.7 म्हणजे हा डेटा मॉडेल, 2.9 इंट्रोडक्शन टू SQL आणि 2.10. ओके, हा पार्ट त्यांनी स्किप केलेला आहे. ओके, तर त्याच्या व्यतिरिक्त जे पॉईंट आहेत ते तुम्हाला एक्झाममध्ये आहेत. ओके, रीड करून या आणि हे लिहून काढा. ॲप्लिकेशन्स आणि ॲडव्हान्टेजेससुद्धा लिहून काढा आणि डेटा वर्सेस इन्फॉर्मेशन जे आहे ते सुद्धा टेबलमध्ये लिहून काढायचं आहे. ओके.